नमस्कार मित्रांनो, शर्यत प्रेमी शुक्लेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेलं मांडाखळीकरांचा ओपनचं मैदान आणि या मैदानामध्ये कोणकोणते बैल दाखल झाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आपल्यासमोर आहे सुट्टीचा चप्पल चित्ता पामादाजी. पामादाजी नमस्कार. नमस्कार. काय नाव बैलाचं? बैलाचं नाव सर्जा. सरजा कोणासमोर पळणार आहे आज? हरण्या. हरण्यासोबत. कसं नियोजन आहे, म्हणजे हे कसं आहे मैदानात, कसं नियोजन वाटलं तुम्हाला? फाटी हे कशी? फाटी एक नंबर आहे. हां, नियोजन बी चांगलं. लॉट निघले? प्लॉट नाही निघले, आता निघते. असं आहे का? कशी पळून गाडी आधी पळाली? गाडी पळालेली. काय सांगाल ह्याच्याबद्दल, वैशिष्ट्य जोडीबद्दल? जोडी एक नंबर आहे. जोडी फोडीत नाही आम्ही, हीच गाडी फोडीत. असं आहे का? कोण असणार आहे गाडी? गाडी ऋषी ड्रायव्हर. ऋषी ड्रायव्हर का? तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शुभम कल्याण शिजो. बैलाचं नाव काय? हरण्या. हां, हरण्या. आणि त्यो बैल पाळणार आहे ना? हा, सरजा. ही कसं आहे मैदान नियोजन कसं बरं? एक नंबर. नियोजन एक नंबर आहे. काय ना, तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहेत मांडाखळीच्या मैदानात आणि या मैदानात ज्या बैलानं संबंध हिंदुस्थानला वेळ लावला असा महाराष्ट्र केसरी राजा मैदानात दाखल झाले. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, राजा आज कोणासोबत पाळणार आहे? आज सावळ्याबरोबर. सावळ्याबरोबर. कसं नियोजन आज? आजचं नियोजन चांगलं राहील. हां, कशी पडन गाडी, एक अंदाज? अंदाज आपल्या तर फायनलला राहावा हे पहिला असते मुद्दा. हां हां. फायनलला राहायला आपण त्यातच समाधान. राजान बरं आतापर्यंत बरेच गुलाल घेतले. हां, आजचं पण अपेक्षा तुम्हाला. मैदान कसं आहे? मैदान बघून आला का? मैदान नाही बघितलं नव्हतं. कवा शिक उतरला? पहिला आताच उतरला. हा, चला या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कर मित्रांनो, मांडाखळीच्या मैदानात हा सुद्धा नंदी दाखल झालेला आहे. बैलाचं नाव काय? तुमचं नाव? आणि सुमर शेख. काय म्हणता, आज कुणासोबत पिस्टन नियोजन? गावातलंच बैल आणला हरण्या. हरणे आणि पिस्टन पाळणार आहे. हा, गावात. मैदान बघितलं? हा, बघितलं. मैदान कसं आहे? या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. कोणते कोणते बैल घेऊन आलाय? हेच करण, मिल्का, पुष्पा. आणि करण हा मिल्खा आणि तो पुष्पा. कसं नियोजन आज? आज नियोजन बरोबर. नियोजन टाईट आहे का? ह्याच्यावर कोण पाळणार आहे? याच्याबरोबर आज घरची गाडी. घरची गाडी पाळणार आहे. हे कसं आहे मैदान, कसं आहे, व्यवस्थित आहे ना? मैदान व्यवस्थित आहे. कवशी घालते मैदान? मैदानावर तरी 12-12:30 वाजलेत रे. काय ना, तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भैया नमस्कार. बैलाचं नाव काय? तुमचं नाव? शेवा. आज कुणासोबत पाळणार आहे? लायगर आणि शेवा पाळणार आहे. काय नाही, या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? सचिन चव्हाण. सचिन चव्हाण. बैलाचं नाव काय? तेजा. त्याची आज कुणासोबत पळतंय? जवळचं. जवळचा बैल आहे. मैदाने बघितलं? मैदान व्यवस्थित आहे ना? हो. त्याच्याचं काय सांगताल, वैशिष्ट्य काय? गावरान आहे? गावरानमध्ये कोसा केला रे तो. हां हां गावरानमध्ये बी नाही मोडत. हां. पण आदत येते आणि आजो आदत आहे. आदत आहे. आदतमध्ये भरपूर मोठं माप आहे त्याच्याचं. हो. काय सांगाल आज, गाडी कशी पळल? गाडी आता पळेल चांगली. चांगली पळल. कशी घालते मैदान? आता आदत. हां, असं का? काय ना, तुम्हाला या मैदानासाठी शुभेच्छा. हा दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? श्याम पवार. श्याम पवार. बैलाचं नाव काय? सुरजा. सूरज. मित्रांनो, हाच तो सूरज आहे की ज्याची आता या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. कोणासोबत पळतो सूरज? मार्शल. मार्शल आणि सूरज पाळणार आहे. हो. काय सांगाल आज, ही कशी पळल, गाडी कशी पळल? गाडी काय एक नंबर पळणार आहे गाडी. नंबर 1 पाळणार आहे ना गाडी? हो. मैदाने पाहिलं हो. त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी हा सुद्धा एक बैल आणलाय. काय नाव याचं? हरण्या. हरण्या. हरण्या कोणासोबत पळतोय आज? आज कोणा संग पायर लावलेलं फेरा माहित नाही. हा हा. पण चांगला एक नंबर हरण्या मित्रांनो बघा, एक आता नंबरची सुद्धा गाडी पळणार. हरण्या 1 नंबरच्या पायऱ्यात आहे मित्रांनो. बघा वासराचा, बघा मित्रांनो कसा मस्ती करतो हरण्या. कारण याच्या मस्तीवरून समजून जायचे की आज हरण्या काहीतरी करणार 100%. काय ना दादा, या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, शंकरपटातले सुप्रसिद्ध बैलगाडी मालक, नाव काय आपलं? श्याम पवार. श्याम पवार. मित्रांनो, हे आज 3 फेऱ्याच्या मैदानात आले. तुम्हाला कसं वाटतं 3 फेऱ्याचं मैदान पाहून एक वेळेस? चांगलं वाटायला आम्हाला मैदान आता. चांगलं वाटले. जरा आम्हाला आता शंकरपटात जरा जरा आम्हाला मन व्हाय नाही इकडं. आता 3 फेऱ्यात आमचं जरा इच्छा चांगली आहे. हा हा हा. बस तुम्हाला 3 फेऱ्या मैदानाचा आनंद चांगलाच वाटायला लागला. चांगलं वाटायला. काय सांगाल की 3 फेऱ्याचे मैदान कशी व्हायला पाहिजे? आदतचे व्हायला पाहिजे का ओपनचे व्हायला पाहिजे? ओपनचे व्हायला पाहिजे. आदतचे पाहिजे का? आदतचे बी का घरी ठेवून काय करणार बैल. हा हा हा. होतील. आमच्या बीड जिल्ह्यात सुद्धा संघटनेने निर्णय चालू केला आहे की आदतचे सुद्धा एकत्र घेणार आहेत. काही तासात काय आता पुढचं मैदान जे होईल ते आदत ओपनचं एकत्रच होणार आहे. त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं आदत ओपनचं एकत्र केल्यावर? आता बीड मध्ये 2-4 खेळायला आलो आतापर्यंत हा हा बैल घेऊन. हा. तर बीडचे जे मंडळी परिसर ते एकदम व्यवस्थित आहे.
धावपट्टी पण चांगली व्यवस्थित हा. बनवतो आणि तिथले जे नवीन युवक आहेत हा चांगलं सहकार्य हा करतात. हा कोणत्या प्रकारचा गोंधळ होत नाही, मैदान शांततात पार पडतंय हा हा आणि एक आनंद भेटतो. हा, बघा मित्रांनो की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जी मैदान झाली त्याची एक पोचपावती म्हणून आपल्याला हा दादांनी सांगितलंय. दादा काय ना तुम्हाला सुद्धा या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच इथून पुढे 3 फेऱ्याच्या मैदानात तुम्ही यावं आणि तुमच्या बैलाने देखील तुमचं नाव करावं हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. तुम्हाला या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुनील चव्हाण, सुनील चव्हाण. बैलाचं नाव काय? रॉकेट. रॉकेट आज कोणासोबत पळतोय? आज MH22 बादशाह. बघा मित्रांनो रॉकेट आणि बादशाह पाळणारे सुंदर असा पायरा केलेला आहे. काय बघून तुम्ही टाकला की आज बादशाह आणि रॉकेटची गाडी टाकली? गाडी बादशाहची पण चांगली गुलालात राहते, हा. रॉकेटची पण चांगली राहते. असं का अपेक्षा काय आहेत अजून जोडीकडनं? काय गुलाल व्हा. गुलाल व्हावा मित्रांनो. एका बैलगाडी मालकांची तेवढीच अपेक्षा असते की फक्त बैलाकडनं आपल्या गुलाल व्हावा. सुंदर अशी गाडी पळणार मित्रांनो रॉकेट आणि बादशाहची. या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? आपलं नाव अर्जुन गजानन काळे. मित्रांनो ह्यांचा हा तेजा बैल मैदानात दाखल झाला आहे. सुंदर असा तेजा बैल त्यांनी सजून नजून आणलेला मित्रांनो. काय सांगाल कोणा संग पाळणार आहे आज तेजा? ते ज्या सोन्या सर्जा हा मित्रांनो की बीडकरांचा 4x4 सर्जा आणि तेजा पाळणारे सुंदर असा पायरा केलेला आहे मित्रांनो. बघा एक बीड जिल्ह्यातला बैल आणि काडा जालना जिल्ह्यातला एक बैल. की काय सांगाल आज गाडी कशी पळेल? गाडी नंबर आहे. पायरा कसा जुळून आला एवढ्या लांबचा पायरा? बघा मित्रांनो कुठलंही नियोजन होऊ शकतंय फक्त बैल पाळणारा पाहिजे. काय नाही तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा दादा. धन्यवाद. मित्रांनो ज्यांनी हे मैदान असं आयोजित केलंय असा केदार वाकडीकरांचा हा काय नाव बैलाच आपल्या? हा मित्रांनो केदार वाकडीकरांचा सोन्या सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. दादा आज काय सांगतील की कोणासोबत पाळणार सोन्या? बघा मित्रांनो मानवतकरांचा बलमा आणि सोन्या पाळणार आहे. की काय सांगतील आज गाडीकडून काय अपेक्षा आहे? गाडीकडून गुलाल. तुम्ही आयोजक असून सुद्धा गाडी 3 फेरे व्यवस्थित गाडी पळवणार रीतसर. बघा मित्रांनो एका आयोजकाकडनं एवढीच अपेक्षा असते की आपला बैल सुद्धा 3 फेरे पळला पाहिजे आणि इथनं पुढं कुठल्याही आयोजकानं जरी असलं तरी आपला बैल 3 फेरे व्यवस्थितच पळवा. कुठल्याही प्रकारची मानाची गाडी हे वगैरे काही करणार का? काय ना तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो मी समालोचक कृषी सुरनर की आज आलो तुम्ही खाऱ्या अड्याच्या मैदानामध्ये मंठ्याच्या. मित्रांनो मी या बैलगाडी शर्यत क्षेत्रात फक्त एवढंच कमवलं की का हेच प्रेम कमवलंय. आताच बाईट घेता घेता दादांनी मला म्हणले दादा जेवण करून जावा. फक्त मित्रांनो या बैलगाडी शर्यत क्षेत्रात काहीच नाही फक्त हे प्रेम कमवलं मी. दादा याविषयी तुम्ही सुद्धा 2 शब्द बोला. चांगले वेळ शेतकरी कसं आहे ठेसा भाकर कांदा लिंबू हे पद्धतशीर पदार्थ देऊन जेवतो आम्ही. घरी जेवल्यापेक्षा इथं जेवण गोड लागतो आम्हाला. हे नाद म्हणजे लयच बेकार आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो. आज आम्ही खार्डी या मैदानात आलोय. आमचे मित्र ऋषी समालोचक त्याला आम्ही एक शब्द बोललो की आमच्यासोबत जेवण करा. ते काही नाही बोलता लगेच म्हणे जे काय असेल ते आपण खाऊ. आणि आमच्यासोबत आज मस्त आनंदाने आमचा मान ठेवला आणि आनंदाने 2 घास खायला बसलेत ते. आणि हे बघा मित्रांनो ह्या क्षेत्रात नाद कसा असतोय हे आमच्यासोबत एक आजोबा बसलेले आहेत. 1 मिनिट 2 लाखात घ्या. बरं ठीक आहे. हॅलो ते बोलायला लाजत आहेत पण तिकडे बघा कॅमेऱ्याकडे बघा. बघा ना. मित्रांनो केदार वाकडीकरांच्या मैदानामध्ये हा सुद्धा हरण्या सुद्धा बैल दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुदाम तांबेकर. सुदान तांबेकर. हरण्याचं नियोजन कसं आहे? हरण्याचे नियोजन हरण्यामध्ये हरण्यात पाळणार आहे. बघा मित्रांनो हरण्याची गाडी पाळणार आहे मित्रांनो. हाच तो मागा आपण आलता त्यावेळेस मस्ती करत होता हाच तो हरण्या. बघा मित्रांनो आता सुद्धा मालकावरती सुद्धा मस्ती करतोय. दादा या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. ते संपादनगरून आला आम्ही ड्युटीला. आम्ही 12 घंटे ड्युटी करतो. बघा मित्रांनो ड्युटी करून सुद्धा हे नाद जोपासतात. काय सांगताल त्याविषयी? त्यावेळेस काय आता ते मॅनेजर बी आम्हाला कधी कधी अडचणी सुट्टी देते ते आम्हाला. हा मॅनेजर बी जरा पण ड्युटी करून आम्ही हे करतो. बघा मित्रांनो ह्यांच्यासारखं आपण देखील सर्वांनी कामधंदा बघून हा नाद जोपासायचा आहे. याचं जिवंत उदाहरण दादांनी आपल्याला दिलेलं आहे. दादा या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि असंच काम करत राहा. आपला बैल देखील आपल्याला कुठं नाराज नाही करणार. शुभेच्छा तुम्हाला.